हे दत्तात्रेयांचं हे मंदिर आहे 700 वर्षाच्या आधीचं. आणि पुरातन काळातलं हे सगळं बांधकाम आणि असे हे दरवाजे वगैरे अशा पद्धतीचे. आणि इथे 700 वर्षाच्या आधीचं दत्तात्रेयांचं हे बांधलेलं मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी दत्तात्रेयांची मूर्ती आपण पुढे बघायला जाऊ. आणि हे जुन्या पद्धतीचं सगळं असं हे असलेलं दगडाचं बांधकाम, अप्रतिम वाडा आहे. आणि हे असं या पद्धतीने ब्रह्मस्थानामध्ये जागा रिकामी ठेवून इथे यज्ञकुंड सभा मंडप आणि वरती हे नक्षीकाम केलेलं सगळं लाकूड वापरलेलं सगळे नक्षीकाम, अतिशय सुंदर जुन्या पद्धतीचे वाडे आजकाल असे बघायला मिळत नाहीत. आणि इथले जे महंत होते त्या महंतांची ही साधना कुटी. आणि तेव्हा व्याघ्रासनावर बसून ते लोक साधना करायचे. तर हे व्याघ्रमुख, हे वाघाचं एक ही कवटी आहे, डोकं. आता ते वाढलेलं आहे, इतक्या वर्षापासून हे झालेलं आहे. अशा पद्धतीचा हा वाडा सुंदर आणि काही प्रमाणात हा सांभाळला गेलेला आहे. पण गव्हर्मेंटचं काय जे असेल त्याच्यामध्ये, त्यामुळे अशा पद्धतीचं हे आहे. आणि इकडं आतमध्ये दत्तात्रेयांची सुंदर मूर्ती गाभाऱ्यामध्ये. आणि हे जुन्या पद्धतीचं असं बांधकाम. आणि हे पूर्ण हा गाभारा इथे असं हे केलेलं आहे. हे दत्तात्रेयांची मूर्ती सुंदर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा पद्धतीचं हे मंदिर. आणि इकडं बाहेर निघाल्यानंतर समोरच्या भागामध्ये इथले जे तपस्वी लोक होऊन गेलेत, ऋषीमुनी, तर सगळ्यांच्या तिथं बाहेर अशा समाध्या आहेत. आणि विशेष म्हणजे इथं 3 नद्यांचा संगम आहे, गंगोत्री आणि मैया, अशा 3 नद्यांच्या संगमावर हे असं स्थान आहे. थोडंसं उंच आहे, खूप असं नाही, पण छान आहे, प्रसन्न स्थान आहे. साधना करण्यासाठी एकदम उत्तम आहे. आणि त्या परिक्रमावासी थांबतात, पण परिक्रमावासांसाठी बाकीची अशी व्यवस्था अशी काही इथं मला दिसली नाही. आणि हे अशा सगळ्या समाधीस्थल आहेत. इथे ज्या ज्या ऋषींनी मुनींनी तपश्चर्या केली असेल त्या सगळ्यांचे इथे समाधीस्थान इथं बांधलेले आहेत. आणि हे मुख्य मंदिर इथलं, हे जुन्या काळातलं सगळ्या ह्या मूर्त्या. प्रवेशद्वाराजवळ शास्त्रोक्त पद्धतीने अशा पद्धतीचं बांधकाम आता काय आपल्याला बघायला मिळत नाही. आणि हे मंदिर आतमध्ये शिवालय, त्याच काळातलं हे बांधलेलं मंदिर. आणि हे शिवलिंग. आपण दर्शनाला जाऊ आत. पूर्ण दगडाचं आहे हे बांधकाम. ओम नमः शिवाय, 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 ओम नर्मदे हर, नर्मदे हर. हे अशा पद्धतीचं जुनं बांधकाम. आणि हा घुमट. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
इकडे हे असे समाधीस्थळ आहेत. इकडं जाण्यामध्ये इथं जायचं नाही म्हणून त्यांनी इथं बोर्ड लावलेला आहे की समाधीस्थळावर जाऊ नये अशा. आणि इथं हा असा संगम मैयाच्या आणि 3 नद्यांच्या इकडे संगम आहे खालच्या भागामध्ये. इकडं मैया दिसते सुंदर आणि अतिशय प्रसन्न असं स्थान आहे, साधना करण्यासाठी उत्तम आहे. शांत, अतिशय शांत आणि प्रसन्न असं स्थान. इकडं मैयाचं दर्शन आणि हे वृक्ष हे पण फार जुनं आहे. 3 नद्यांचा इथे संगम, गंगेश्री म्हणून या गावाचं आणि या स्थानाचं असं नाव आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.